Hello students, class 11 biology chapter number 10 animal tissue part 3. आज आपल्याला बघायचं आहे कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. स्टार्ट करूया. कनेक्टिव्ह टिश्यू, इट इज मोस्ट वाइडली स्प्रेड टिश्यू, binds, supports, provides strength to other tissue and organs, consist of variety of cells and fibers. most widely spread in tissue in बॉडीमध्ये सगळीकडे असणार आहे हा. प्लस त्याचं फंक्शन काय असणार आहे? बाइंड करणं, सपोर्ट करणं, प्रोव्हाइड स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं बाकीच्या टिश्यूजना, ऑर्गन्सना, आणि याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ सेल आणि फायबर्स असणार आहेत. एम्बेडेड इन मॅट्रिक्स, ओके, अँड हायली व्हॅस्क्युलर एक्सेप्ट कार्टिलेज. फक्त कार्टिलेज हा अव्हॅस्क्युलर आहे, बाकी सगळे काय असणार आहेत? व्हॅस्क्युलर, दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ब्लड व्हेसल्स. ॲक्ट ॲज पॅकेजिंग मटेरियल अँड हेल्प इन हिलिंग प्रोसेस. पॅकेजिंग मटेरियल म्हणजे ते तो जो टिश्यू आहे त्याला तो ॲज अ पॅकेजिंग युनिट म्हणून काम करतो. प्लस हिलिंग प्रोसेस, रिस्टोरेशन म्हणजे जर काही डॅमेज झालं, काही झालं तर त्याला रिस्टोर करण्याचं काम करतो. हे सगळे ओव्हरऑल फंक्शन्स आहेत, पण पुढं आपण वन बाय वन सगळ्याचे बघणारच आहोत. हे त्याचं क्लासिफिकेशन आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं. कनेक्टिव्ह टिश्यू मेन डिवायडेड इंटू कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, supportive connective tissue and fluid connective tissue. Then connective tissue further divided into loose connective tissue and dense connective tissue. Loose connective tissue, areolar tissue and adipose tissue. Then adipose tissue, white adipose, brown adipose. Then dense connective, dense regular, dense irregular, and dense regular divided into classified into ligament and tendon. तर हे झालं कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. इथपर्यंत आज आपण घेणार आहोत. देन सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू क्लासिफाइड इंटू कार्टिलेज अँड बोन, ऑल्सो नोन एज स्केलेटल टिश्यू. देन फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड अँड लिम्फ. जास्त आपल्याला बघावं लागणार आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर याबद्दल. तर तुम्ही असं एक चार्ट बनवून तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहून जरी तुमच्याजवळ ठेवला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर ॲट अ टाईम तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यू एका वेळी पूर्ण दिसेल. आणि हे जे काय क्लासिफिकेशन आहे इट इज बेस्ड ऑन मॅट्रिक्स, प्रेझेन्स ऑफ मॅट्रिक्स. आता ते कसं आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूयात. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. आपण काय बघतोय बघा, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघतोय आपण आता सध्या. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मॅट्रिक्स, कारण हे क्लासिफिकेशन कसं असणार आहे? ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इज सेमी सॉलिड, जेली लाईक, विस्कस अँड मेड अप ऑफ जिलॅटिन. लूज कनेक्टिव्ह टिश्यू लक्षात घ्या, तर नाव त्याचं कसं आहे? लूज आहे, त्यामुळे कॉम्पॅक्टली अरेंजमेंट नाही आहे. त्यामुळे मॅट्रिक्स त्याच्यामध्ये असणारा जो काय मॅट्रिक्स आहे हा असणार आहे मॅट्रिक्समध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे तो कसा असणार आहे? लूज. का म्हटलं आपण? बिकॉज इट इज सेमी सॉलिड, जेली लाईक. तो जर सॉलिड असेल, कॉम्पॅक्ट असेल तर तिथं काय असणार आहे? लूज कनेक्टिव्ह टिश्यू असणार नाही, तर तो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे. अरेंजमेंट कशी असेल? कॉम्पॅक्ट असेल. इथं तसं नाही आहे. मेड अप ऑफ जिलॅटिन. त्यामध्ये फर्स्ट बघायचं आहे एरोलर टिश्यू. मॅट्रिक्स मेड अप ऑफ व्हाईट फायबर्स आणि येलो फायबर्स. ओके, इथं आहेत व्हाईट फायबर्स, ओके, आणि हे असतील येलो फायबर्स. व्हाईट फायबर्स मेड अप ऑफ कोलेजिन, येलो फायबर्स मेड अप ऑफ इलॅस्टिन. व्हाईट फायबर्स गिव्ह टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय? तर आता हा जो टिश्यू आहे तर या टिश्यूला तो टेन्साईल स्ट्रेंथ देतो. म्हणजे काय? तर स्ट्रेचिंग असेल किंवा एखादं जे काय प्रेशर असेल तर तो ते जे ॲक्वायर करण्याचं काम करू शकतो तो. त्यामुळे ते एक स्ट्रेंथनेस देण्याचं काम कोणतं करतात? तर हे व्हाईट फायबर्स करतात. किंवा प्रेशर अप्लाय झालं किंवा स्ट्रेचिंग व्हायचं असेल, करायचं असेल तर हे सगळं त्या टिश्यूचं कोणामुळं होणार आहे? व्हाईट फायबरमुळं. बिकॉज इट गिव्स टेन्साईल स्ट्रेंथ. अँड येलो फायबर्स गिव्स इलॅस्टिसिटी, इलॅस्टिक इन नेचर, मेड अप ऑफ इलॅस्टिन. त्यामुळं त्या टिश्यूला जे काही इलॅस्टिसिटी देण्याचं काम कोण करतं? तर येलो फायबर्स. आता यामध्ये सेल्स असणार आहेत. इथं आपण डायग्राममध्ये बघू शकतो. फायब्रोब्लास्ट आहेत, त्यानंतर हे बघा फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफाज आहेत, त्यानंतर अजून मास सेल्स आहेत. ओके, आणि इथं काही फॅट सेल्स पण असतात त्याच्यामध्ये. तर ह्या सेलचं फंक्शन काय आणि त्या एक्झॅक्टली कशा असतात ते इन शॉर्ट आपण बघूया. फायब्रोब्लास्ट लार्ज
flat produce fibers, fibroblasts produce fibers, and polysaccharides from matrix. Okay, mast cells, these are oval, secrete heparin and histamine. आता हेपॅरिन आणि हिस्टामिन सिक्रेट करतात. हेपॅरिन हे ॲक्च्युली अँटीकोॲग्युलंट आहे आणि हिस्टामिन हे व्हॅसोडायलेटर आहे. व्हॅसोडायलेटर विच प्रमोट्स द ब्लड फ्लो टू टिश्यू. आता हे कधी होतं, कधी सिक्रेट करणार, तर इन ॲलर्जी कंडिशन्स. जेव्हा ॲलर्जी कंडिशन्स असतात तेव्हा इन्फ्लमेशन होतं, तर त्यावेळेस हे हेपॅरिन आणि हिस्टामिन सिक्रेट केले जातात. आता हे फंक्शन इन डिटेल आपल्याला इथं बघायचं नाही, पण हेपॅरिन आणि हिस्टामिन म्हणजे एक्झॅक्टली काय हे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलेलं आहे. त्यानंतर असणार आहे मॅक्रोफेज. दीज आर अमिबाइड अँड फॅगोसायटिक. आता फॅगोसायटिक म्हणजे काय, इनगल्फ फॉरेन मटेरियल्स. ह्या सेल असतील तिथं. प्लस फॅट सेल्स असणार आहेत, दे नोन ॲज ॲडिपोसाइट्स. फॅट स्टोरिंग सेल विथ इसेंट्रिक न्यूक्लियस. ओके, इसेंट्रिक न्यूक्लियस अँड स्टोअर फॅट. आता त्याचं फंक्शन काय असेल, ॲक्ट ॲज अ पॅकेजिंग मटेरियल, हेल्प इन हिलिंग प्रोसेस, देन कनेक्ट द डिफरंट ऑर्गन्स अँड लेयर्स ऑफ टिश्यू. एक तर ते पॅकेजिंग मटेरियल म्हणजे पॅक करण्याचं काम करतं ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. त्यानंतर जसं सांगितलं की हिलिंग प्रोसेस तर रिस्टोरेशन म्हणजे काही इंजुरी झाली, इन्फ्लमेशन झालं तर तिथं रिस्टोर करण्याचं काम कोण करतो, हा टिश्यू करतो. हे लक्षात घ्या. तर जसं वरती आपण सांगितलं की हेपॅरिन आहे, हिस्टामाइन आहे, हे ॲलर्जी कंडिशन काही झाल्या, काही इंजुरी झाली तर तिथं रिस्टोर करण्याचं काम केलं जातं. प्लस कनेक्ट डिफरंट ऑर्गन्स, वेगवेगळ्या ऑर्गन्स कनेक्ट करण्याचं काम करतील, कारण याला म्हटलंच आहे काय कनेक्टिव्ह टिश्यू. देन लेयर्स ऑफ टिश्यू जे काही लेयर्स आहेत त्यांना कनेक्ट करण्याचं सुद्धा काम करणार आहेत. देन ह्याचं लोकेशन बघूयात. फाउंड अंडर स्किन, बिटवीन मसल्सच्या मध्ये असतील, त्यामुळे हे सांगितलं की आपण कनेक्ट करणार आहेत हे. बोन्स, देन अराउंड ऑर्गन्स, ब्लड व्हेसल्स अँड पेरिटोनियम मीन्स इट इज अ मेम्ब्रेन विच लाइनिंग द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीला जे काय मेम्ब्रेन आहे जे कवर करतं त्याला पेरिटोनियम असं म्हटलं जातं. इथं हा टिश्यू असणार आहे एरोलर टिश्यू, कारण नावच त्याचं काय कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामुळे तो ऑर्गन्सना टिश्यू लेयर्सना कनेक्ट करण्याचं काम करेल. त्यानंतर असेल सेकंड वन ॲडिपस टिश्यू. आपण काय बघतो आहोत हे लक्षात ठेवा, कारण पुढं जाल तसं पाठीमागचं विसरत जाणार आहे. आपण कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फर्स्ट असणार आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये बघितलं एरोलर टिश्यू. त्यानंतर सेकंड बघणार आहे ॲडिपोस टिश्यू. लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. ॲडिपोस टिश्यू आहे म्हटल्यावर ॲडिपोसाइट्स प्रेझेंट असणार आहेत इन लार्ज नंबर. सेल्स आर राउंडेड और पॉलिगोनल. ओके, सेल्स आर राउंडेड अँड पॉलिगोनल. न्यूक्लियस शिफ्टेड ॲट पेरिफेरी. आता इथं जर बघितलं तर न्यूक्लियस पेरिफेरीला आहे प्रत्येक सेलमध्ये. लक्षात घ्या न्यूक्लियस हे कुठे आहे, पेरिफेरीला. का, कारण ॲज फॅट स्टोअर्ड, कारण ह्या फॅट स्टोरिंग सेल आहेत त्यामुळे फॅट स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. सो न्यूक्लियस ॲट द पेरिफेरी, कारण फॅट ग्लोब्युल्स आहेत तिथं मध्ये सेंटरला, त्यामुळे न्यूक्लियस जाणार आहे बाजूला. मॅट्रिक्स इज लेस मॅट्रिक्स असेल. फायबर्स अँड ब्लड व्हेसल्स आर फ्यू इन नंबर. टाइप्स ऑफ ॲडिपोस टिश्यू. व्हाईट ॲडिपोस टिश्यू अँड ब्राऊन ॲडिपोस टिश्यू. White adipose tissue, it appears opaque, okay, and there are large number of adipocytes. Then brown adipose tissue, it appears reddish brown. कशामुळं, तर there are large number of blood vessels. okay, हे झाले डिफरन्सिएशन ॲडिपोस टिश्यूचा. फंक्शन. ॲडिपोस टिश्यू इज गुड इन्सुलेटर, ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. गुड इन्सुलेटर वॉर्म ठेवतं ते बॉडीला, लक्षात घ्या. आणि त्यानंतर इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड गुड सोर्स ऑफ एनर्जी बिकॉज इट स्टोअर फॅट. आता फॅट स्टोअर करतं त्यामुळं इट ॲक्ट ॲज अ एनर्जी सोर्स. त्यानंतर शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं. दिस टिश्यूज फाउंड इन सोल, फूटमध्ये सोलमध्ये असणार आहे, प्लस पाम, हँड्सच्या पाममध्ये असणार आहे. ओके, अँड ॲज वेल ॲज अराउंड द किडनी ऑर्गन्स लाईक किडनी, म्हणजे किडनी अराउंड किडनी असेल, पाममध्ये असेल, सोलमध्ये असणार आहे. ओके, आणि हे ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून सुद्धा काम करेल. देन डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपला लूज कनेक्टिव्ह टिश्यू झाला, नाही कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर झाला, त्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू एक झाला पहिला. आता हा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये फर्स्ट बघितला लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड बघतोय डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. इन दिस टिश्यू फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट आर कॉम्पॅक्टली अरेंज. आता डेन्स म्हटलंय म्हणजे आपण काय तर असं म्हटलं लूजमध्ये कसं असणार आहे,
लूजली अरेंज असणार आहे. इथं कसं असणार आहे, कॉम्पॅक्टली अरेंजमेंट असणार आहे. इथं परत डेन्स रेग्युलर अँड डेन्स इरेग्युलर. बुकमध्ये असं काही दिलेलं नाही आहे, एकसारखं सगळं पॅरेग्राफ टाईप दिलेलं आहे, पण तुम्हाला बेटर वेनं समजावं म्हणून मी सगळं डिफरन्सिएशन केलेलं आहे. डेन्स रेग्युलर in that collagen fibers arranged in parallel manner, so known as dense regular. Dense irregular fibers and fibroblasts not arranged in orderly manner, and found in dermis of skin. Dense irregular बद्दल इतकंच लक्षात ठेवायचं. फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट. आता फायब्रोब्लास्ट म्हणजे फायबर्स म्हणजे माहिती आहे, पण फायब्रोब्लास्ट म्हणजे काय, सेल्स दॅट मेक द एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स नोन ॲज फायब्रोब्लास्ट. आणि हे कुठं असणार आहेत, फाउंड इन डर्मिस ऑफ स्किन. आणि इथं अरेंजमेंट कशी असणार आहे, इरेग्युलर असेल, नॉट ऑर्डरली मॅनर, सो नोन ॲज इरेग्युलर. इथं काय असेल, रेग्युलर मॅनरमध्ये असेल, पॅरलल असेल, सो नोन ॲज डेन्स रेग्युलर. डेन्स रेग्युलरमध्ये परत एक्झाम्पल त्याचे काय, टेंडॉन्स अँड लिगामेंट. त्यातलं फर्स्ट आपण बघूयात, टेंडॉन्स. टेंडॉन्स कनेक्ट द स्केलेटल मसल टू बोन. डायग्राम बघूया. टेंडॉन्स विच कनेक्ट्स द स्केलेटल मसल टू द बोन. बोनला स्केलेटल मसल अटॅच करण्याचं काम कोण करतं, कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, टेंडॉन्स. इट गिव्ह द टेन्साइल स्ट्रेंथ टू टिश्यू अँड कंटेन्स द बंडल ऑफ व्हाईट फायबर्स. ओके, हे झालं टेंडॉन्सबद्दल. आपण टेन्साइल स्ट्रेंथबद्दल बोललेलोच आहे मागं. त्यानंतर असणार आहे लिगामेंट. लिगामेंट मेड अप ऑफ इलॅस्टिक और येलो फायबर्स. एक लक्षात घ्या, टेंडॉन्स मेड अप ऑफ व्हाईट फायबर्स, ligaments made up of yellow fibers which make the ligament elastic. परत लक्षात ठेवायचं, टेंडॉन्स टेन्साइल स्ट्रेंथ, लिगामेंट इलॅस्टिसिटी. दे आर प्रेझेंट ॲट जॉईंट्स. कारण लक्षात घ्या, हे कुठं लिगामेंट्स असणार आहेत, जॉईंट्समध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे जी काही इलॅस्टिसिटी आहे जॉईंटची ती कुणामुळे असणार आहे, लिगामेंट्समुळं. आणि दे ऑल्सो प्रिव्हेंट द डिसलोकेशन ऑफ बोन्स. लिगामेंट्समुळं काय होणार आहे, ते बोन्स जे आहेत त्यांचं डिसलोकेशन ते प्रिव्हेंट करतात. ओके, आहे त्या प्रॉपर प्लेसला ते बोन्स कुणामुळे राहणार आहेत, लिगामेंटमुळं. ओके, अँड इट गिव्स द इलॅस्टिसिटी टू बोन जॉईंट्स. जॉईंट्समध्ये असतात ते. ओके, हे लक्षात घ्या. लिगामेंट्स आणि टेंडॉन हे कुणाचे आहेत, डेन्स रेग्युलरचे एक्झाम्पल्स असणार आहेत. ओके, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल. म्हणजे पुढं आता यानंतरचा पुढचा पॉईंट असेल, म्हणजे शॉर्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की छोट्या छोट्या बिटमध्येच घेईन. आणि यानंतर असणार आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला मिळेल त्याचं नोटिफिकेशन, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या, अभ्यास करत राहा. थँक्यू.